गावकरी मंडळी मरसूळवाडी, पिपरी आणि राजवाडी या चारही गावातले लोक आज आता ही जी काही वेळ आहे ही रात्रीची वेळ आहे, 9:30 वाजलेत. या वेळेला वसमत तालुक्यातील MSBचा भोंगळ कारभार या ठिकाणी बघण्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उभं आहोत. भोंगळ कारभार म्हणजे या आंबा युनिट अंतर्गत या सबस्टेशनमधून जवळपास 4 फिटर आहेत. आंबा, वाई आणि मरसूळ फिटर. पण मागच्या 2 दिवसापासून बघा कसं असतं, या BJP सरकारच्या काळामध्ये हे आज आपल्याला पाहायला भेटायले. आमच्या भागाकडे जे काही मरसूळ फिटर आहे मागच्या 2 दिवसापासून संध्याकाळून 6 वाजल्यापासून हे फिटर बंद करून टाकायलेत आणि रात्री 10:30-11ला लाईन टाकायलेत. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, गावकरी मंडळी आम्ही सगळ्यांनी हे सहन केलं. पण आज या ठिकाणी जॉब विचारायला आल्याच्या नंतर या ठिकाणी हे जे काही ऑपरेटर आहेत, ऑपरेटर काय तुमचं नाव आहे? हनुमंत नावाचे ऑपरेटर आहेत. या ऑपरेटरकडे आम्ही चौकशी केली की बाबा आमचंच फिटर मागच्या 2 दिवसापासून तुम्ही का बंद ठेवता, रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही फिटर बंद ठेवले, याचं काय कारण आहे? तर याचं उत्तर आहे की गावठाण फिटर वेगळं आहे आणि शेतातलं फिटर वेगळं आहे आणि आमचे जे हे गाव आहेत MSB डिपार्टमेंट अंतर्गत सेपरेट फिटरचं काम मागच्या 2 वर्षापासून चालू आहे, ते आणखी पूर्ण नाही. पण आता कोणती इमर्जन्सी लोड शेडिंगचं नाव सांगायला तर रात्री 11 वाजेपर्यंत लाईन बंद ठेवायले. यायचा जॉब यायला विचारला असता यांनी संबंधित या विभागाचे आंबा युनिटचे इंजिनियर यायचा नंबर दिला. जवळपास 20 वेळेस ते फोन लावला पण त्याच्याकडून कुठल्याच प्रकारची त्या फोनची दखल स्वतः ऑपरेटर साहेबाच्या फोनवरून त्यांनी घेतलेली नाही आणि आमच्या गावकरी मंडळीच्याही माध्यमातून घेतले नाही. इंजिनियर सोडले, DY साहेबाचा फोन दिला. DY साहेबाला सुद्धा कमीत कमी 25 फोन केले. या स्वतः ऑपरेटरनं सुद्धा केले आणि आम्ही गावकरी मंडळीने सुद्धा केले. DYनं सुद्धा काही प्रक्रिया त्याच्यावरती प्रक्रिया दिली नाही. त्याच्यानंतर यायच्याच माध्यमामधून कंट्रोल रूम हिंगोलीकडला तिथला सुद्धा आम्ही नंबर घेतला आणि त्याला सुद्धा फोन केला तर त्याचं स्पष्ट म्हणणं आलं 108ची गाडी पाठवा आणि 112ची गाडी पाठवा आणि सगळ्याला जेलमध्ये टाका, हे त्याचं उत्तर आलं. त्याचबरोबर अधीक्षक अभियंता जे की आपल्या हिंगोली जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आहेत त्यांचा सुद्धा यायच्याकडून नंबर घेतला. यायच्याही फोनहून कमीत कमी 7 ते 8 वेळेस ते फोन लावला पण अधीक्षक त्या साहेबांनी सुद्धा फोन उचलला नाही. आम्ही गावकरी मंडळीनं सुद्धा अधीक्षक अभियंत्याला पर्सनल नंबरवरून फोन लावला पण आमचा या ठिकाणी फोन घेतला नाही. मग या आमच्या या 4 गावाचंच या डिपार्टमेंटला काय बिल जड होतंय, काय MSBचं जे काही पोल जड होतात, ही खंत आता आमच्या गावकरी मंडळीला या ठिकाणी वाटू लागली आहे. आता आजचा हा 3रा दिवस आहे भैया. या माध्यमामधून तुमच्या MSBला मी या ठिकाणी इशारा द्यायलो, आम्ही सगळे गावकरी मंडळी या ठिकाणी इशारा द्यायलो. काय इशारा द्यायलो? आपल्या शेतामधले खंबे यायची लाईन आपल्या सगळ्याच्या शेतामधूनच आलेली आहे आणि इकडं खंबीर मोठं गाव आहे आंबा, त्याची ताकद नाही आंब्यावाल्याची लाईन बंद करायची, वाईवाल्याची लाईन बंद करायची. कारण 5 मिनिटं जरी त्याची लाईन बंद केली तर इथं येऊन धिंगाणा करतात आणि त्याची 5 मिनिटात लाईन चालू होती. आणि आपलं हे माळभोईचं डोंगरामध्ये दर्यामध्ये राहणारे आम्ही सगळे बहुल आदिवासी समाज, इतर मागासवर्गीय समाज, आमच्यावरच हा अन्याय MSBच्या माध्यमामधून जाणून बुजून होत आहे. याचा जॉब या ठिकाणी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमामधून प्रशासनाला, जिल्हा अधिकाऱ्याला, या देशाच्या पंतप्रधानाला, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो. ही जर येळ आमच्यावर येत असेल तर कुठं नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा महाराष्ट्र? आम्हाला आज लाईन सुद्धा तुम्ही बरोबर देत नाहीत. आज शिक्षणाचे दिवस आहेत, लहान लेकराला शाळेमध्ये जे काही शिकवलं ते संध्याकाळी अभ्यास करावं लागतं, त्याचे दिवस आहेत. आम्ही शेतामध्ये काबाड कष्ट करतो, घरी येतो. आमच्या दर्याखोऱ्यामध्ये राहणारा आमचा हा समाज, कुठं सरपाड आहेत, कुठं जंगलातले प्राणी आहेत, त्याच्यापासून लाईन नसल्यामुळं आम्ही संरक्षण कसं करायचं, हे मोठा प्रश्न, जीवितहानीचा प्रश्न हे आमच्या गावकऱ्यावर या ठिकाणी आलेला आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून भैया तू सुद्धा तुझ्या डिपार्टमेंटला सांग, काय तुझ्या डिपार्टमेंटला आम्ही आल्याबद्दल काय सांगितलंय?
कोणाला तुम्ही मेसेज केलाय? DY साहेबाला केलाय, हा आंबा युनिटचे जे EE हा. आहेत पुढे साहेब हा. यांना पण केला, हा कंट्रोल रूमला पण फोन केला हा आणि आपले SC साहेब आहेत अधीक्षक अभियंता हा. त्यांना पण कॉल केला. तुम्हाला पण काय ते- त्याची काही प्रतिक्रिया? रिस्पॉन्स काही बघा आलेला नाही. मी जरी खोटं बोलत असेल इमर्जन्सी लोडशेडिंग आहे, ती वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला आलेली आहे, त्यामुळे आम्ही इमर्जन्सी बघा हे ऑपरेटरचं म्हणणं आहे की यांनी प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी जे काही ड्युटी करतात तर यायला सुद्धा त्याचे फोन त्या संबंधित अधिकारी जर ऑपरेटरचे फोन उचलत नसतील तर हा वंगळ कारभार कुठं घालायचा. आणि या माध्यमामधून आप सगळ्यांनी एक आवाज करून सांगायचं, जर आमची लाईन तुम्ही उद्यापासून अशी जर पण ठेवली तर ही 33 लाईन असो किंवा हे तुमची LNKV लाईन असो किंवा हे DPचे खंबे असो, आपण उपटून टाकणार आहोत आणि तुमची लाईन तुम्ही बघत बसा, आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. एवढा कठोर इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत. धन्यवाद.